डॉक्टर बजरंग गुलाबसिंह दुबे. मी हृदयरोग तज्ज्ञ आहे, DM इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, स्वस्तिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे माझी 10 वर्षापासून प्रॅक्टिस आहे. तर आज आपण मधुमेह, उच्च रक्तदाब व डिस्लिपिडेमिया ह्या तिघांनी मिळून एकत्रित होणारा धोका या विषयावर चर्चा करणार आहोत. बहुतेक लोकांना वाटते की मधुमेह म्हणजे फक्त रक्तातील साखर वाढणे. अनेक रुग्ण सांगतात की डॉक्टर माझी साखर नियंत्रणात राहत नाही. नियंत्रणात आहे म्हणजे मी सुरक्षित आहे. पण फक्त मधुमेह म्हणजे रक्तातील साखर एवढंच मर्यादित नसून मधुमेह हा एक सायलेंट किलर आहे जो हळूहळू उच्च रक्तदाब व कोलेस्ट्रॉल वाढवतो. जेव्हा हे तिन्ही घटक एकत्र येतात, जास्त साखर, जास्त BP व जास्त कोलेस्ट्रॉल, तेव्हा धोका अतिशय गंभीर होतो. डिस्लिपिडेमिया व उच्च रक्तदाब हे हृदयविकार किंवा हार्ट अटॅकसाठी अत्यंत महत्वाचे जोखीम घटक आहेत. डिस्लिपिडेमिया व उच्च रक्तदाब यांना एकत्रित जेव्हा पेशंटमध्ये आढळले जाते त्याला लिपिटेन्शन असे म्हटले जाते. आणि लिपिटेन्शन हे मधुमेह रुग्णामध्ये हार्ट अटॅक, पॅरालिसिस किंवा पक्षाघात, किडनी फेल्युअर किंवा मूत्रपिंड निकामी होणे आणि ब्लाइंडनेस किंवा अंधत्व याचे प्रमुख कारण आहे. आणि मधुमेहातील उच्च रक्तदाब प्रत्येकी 10 मधुमेह रुग्णामागे 6 ते 8 रुग्णामध्ये BP वाढलेला असतो. आणि BP हा सायलेंट किलर आहे कारण याचे बहुतेक वेळा लक्षणे काहीच नसतात. असे असले तरी BP मधल्यामध्ये हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि मेंदूचे नुकसान करत असते. सामान्य BP किंवा नॉर्मल BP 130-80 पेक्षा कमी असावा. आणि जेव्हा BP यापेक्षा जास्त होतो तर रक्तवाहिन्या कठीण होऊ लागतात, त्यामुळे हृदयावरचा ताण वाढतो व मूत्रपिंड, मेंदू, डोळ्याचे नुकसान वेगाने होते. म्हणून प्रत्येक डॉक्टर भेटीत BP तपासणे आवश्यक आहे. आणि तसेच डॉक्टरांनी सांगितल्यास होम मॉनिटरिंग किंवा घरात BP मोजणे गरजेचे आहे. तर उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष करू नका आणि BP तुम्हाला जास्त असल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. मधुमेह, डिस्लिपिडेमिया, कोलेस्ट्रॉल म्हणजे रक्तातली चरबी, पण मधुमेहात वाढलेले कोलेस्ट्रॉल अधिक धोकादायक असते. यामध्ये ट्रायग्लिसराईड जास्त असतात जे रक्तवाहिन्यासाठी घातक असतात. HDL चांगले कोलेस्ट्रॉल कमी असते. LDL जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे ते याचे प्रमाण नॉर्मल असले तरी ते छोटे व चिकट कण असतात आणि जे रक्तवाहिन्यामध्ये साचून रक्तवाहिन्या अरुंद करतात. याला डायबिटिक डिस्लिपिडेमिया असे म्हणले जाते. आणि यामुळे रक्तवाहिन्या अरुंद आणि कठीण होतात, त्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका खूप वेगाने वाढतो. तर दरवर्षी एकदा लिपिड प्रोफाईल तपासणी करणे गरजेचे आहे. डॉक्टर स्टॅटिन सारखे काही औषध डिस्लिपिडेमियासाठी देतात. ही औषधे फक्त कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नसतात, तर यामुळे हार्ट अटॅक, मेंदूचे पॅरालिसिस पासून संरक्षण हे दोन्ही काम करतात. आणि जोपर्यंत ही औषधे डॉक्टर बद्दल सांगत नाहीत तोपर्यंत सहसा ही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. आणि यासोबत जीवनशैलीतली बदल सुद्धा खूप आवश्यक आहेत, ज्यामध्ये आहे आहार. यामध्ये मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवावे. दिवसाला 1 चमच्यापेक्षा जास्त मिठाचा वापर होऊ नये. तळलेले पदार्थ, जंक फूड्स, पॅक्ड फूड्स, ट्रान्स फॅट्स किंवा रेड मीट किंवा बेकरी पदार्थ हे टाळावे. भाज्या, फळे, कडधान्य, मोड आलेली धान्य किंवा मग मासे किंवा स्किन फ्री चिकन हे कमी चरबी असलेले आणि जास्त प्रोटीन असलेले आहार तुम्ही सेवन करू शकता. आणि आरोग्यदायी तेलांचा वापर हा कमी प्रमाणातच असावा, जसे की सूर्यफूल, करडी, भुईमूग, मोहरी, ऑलिव्ह ऑइल.
व्यायाम हा नियमित असावा, कमीत कमी आठवड्यातून 5 दिवस आणि दररोज किमान 30 मिनिट. यामध्ये एरोबिक लाईक वेगाने चालणे, पोहणे, सायकलिंग, जॉगिंग आणि यासोबत योगा आणि नृत्य देखील फायदेशीर असते. आणि व्यायाम हळूहळू सुरुवात करून त्याचे प्रमाण वाढवत जावे. वजन नियंत्रणात असणे गरजेचे आहे. 5 ते 7% वजन कमी केल्याने बीपी, साखर, कोलेस्ट्रॉल यामध्ये मोठा फरक पडतो. आणि कमरेचा घेर जो विसरल ओबेसिटी दाखवतो, त्यासाठी पुरुषामध्ये कमरेचा घेर कमीत कमी 90 सेंटीमीटर पेक्षा कमी असावा आणि स्त्रियांमध्ये 80 सेंटीमीटर पेक्षा कमी असावा. आणि व्यसन जे आहेत, जेव्हा रुग्णांनी धूम्रपान आणि मद्यपान या दोन्ही गोष्टी पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. शेवटी एक महत्वाचा सल्ला, प्रत्येक डॉक्टर व्हिजिटमध्ये बीपी तपासून घ्या. लिपिड प्रोफाईल व रक्तातील साखरेची तपासणी करा. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय औषधे बंद करू नका. जेव्हा जीवनशैली व औषध हे दोन्ही मिळून काम करू लागतात, तेव्हा जास्तीत जास्त आपल्याला होणाऱ्या धोक्यापासून संरक्षण होते. धन्यवाद.